एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अचानक ते दरेगाव या ठिकाणी रवाना झाले आणि ही महायुतीची महत्वपूर्ण बैठक सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. एकंदरीतच आता या त्यांच्या दरेगावला जाण्यानं या महायुती सरकारमध्ये खरं तर मोठी खिंड पडतीये की काय, असं प्रश्नचिन्ह आता उपस्थित होऊ लागले. सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलाबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईत परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी साताऱ्याला रवाना झाले. साताऱ्यातील आपल्या दरे या गावी ते 2 दिवस आराम करण्यासाठी गेले आहेत. महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठी गावी जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होणार होती, परंतु शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. महायुतीत जास्त जागा निवडून आल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिंदे आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडलेले शिंदे मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. दरम्यान भाजप श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून येत्या 5 तारखेपर्यंत शपथविधी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. राज्यातील जनतेने भाजपला स्पष्ट कौल देऊन देखील महाराष्ट्रात सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्राचे प्रशासन कोणाच्या भरवशावर सोडले जात आहे? अनेक प्रश्न प्रलंबित असताना हा सत्तेचा खेळ भाजपवाले का मांडत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शिवसेना सुषमा अंधारे यांनी केले आहे.